सगळे दिसतंय तुम्हाला? आम्ही काय केलंय, आमचा हा तिघांचा जो उबुंटू आहे याच्यामध्ये एक झाड आहे आणि आम्ही आता या आमचा जो परिसर आहे हा आमचा निसर्ग आहे. आता आमच्या या उबुंटू मध्ये जे दिसतंय हा आमचा काय आहे, निसर्ग आहे. या निसर्गाचं आम्ही निरीक्षण करणार आहे. ठीक आहे, बसा खाली. काय काय दिसतंय तर मला इथे ही फांदी दिसते, हे साल दिसते. साल दिसल्यानंतर याच्यावरती मला नंतर मला त्वचेला लागते. नंतर मला कळतंय की झाडाची साल आहे, ती झाडाची साल आहे. त्याच्यानंतर ना मला खाली बघा ही पानं पडलेली दिसतात. ही पानं जर मी अशी चुरगळली ना तर मला त्यांचा आवाज येतो असा छानपैकी. आणि या निलगिरीच्या पानाला मस्त सुगंध आहे, मस्त सुगंध आहे. ऍक्च्युली जर तुम्ही निलगिरीची पानं जाळलीत ना घरामध्ये संध्याकाळी तर घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण होऊ शकतं. येतं लक्षामध्ये? हे बघितलं मी. त्याच्यानंतर इथं खाली हिरवं हे गवत दिसतंय मला. मी गवत उपटणार नाहीये, पण मला दिसतंय त्याची पानं हिरवीगार आहेत, लांब आहेत. त्याच्यानंतर त्याचा देठ आहे तो लालसर रंगाचा आहे. अजून एकदम पोपटी रंगाची छोटी 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 इथं आहेत. त्याच्यानंतर एक काहीतरी हे पडलेलं आहे बघा. हे काय आहे, निलगिरीचं जे बी येतं ना फळ ते आहे. हे बघितलं, याचा आकार एकदम छान आहे शंकूसारखा बघा. हे पण मला दिसलंय. हे सगळे ऑब्झर्वेशन्स मी करणार आहे माझी पंचेंद्रिय वापरून सगळी. आणि मला हे 10 ओळीमध्ये काय करायचं आहे, लिहायचं आहे. ही उबुंटूची ऍक्टिव्हिटी असणार आहे. एक ग्रुप किती ओळी लिहिणार आहे, 10 ओळी. येतं लक्षामध्ये? याचं सादरीकरण होईल. तुम्हाला हे काय करायचं आहे, तुम्हाला हे सांगायचं आहे. तुमच्या वर्गामध्ये स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी होईल त्यावेळी तुम्हाला समोरून सांगायचं की मी त्या दिवशी काय निरीक्षण केलं. येतं लक्षामध्ये? आपल्याकडे पुढची 5 मिनिट आहेत. किती मिनिटं? तुमचा वेळ सुरू झालाय आता. तुमचं झाड निवडा.